Ah!
माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया संत महिमा वर्णुकिते निर्जीव चालविते जडमुळा उद्धरले विद्यापके वेद बोलविले
संत महिमा वर्णो किती चालविले भेटले मने रामयाचा नारा नमा माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविले भेटले पंढरी निवासी पंढरी रायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी लाडका निर्वाळ ब्राह्मण विठोबाचा दास आणि अशा नामदेवरायाचे चिरंजीव नामदेवरायाचे सुपुत्र नारायण महाराज आणि नारायण महाराजचाच शिबिरता बनवलेला आहे. शिबिराला सुरुवात करण्यापूर्वी वारकर संप्रदायाचे आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्म्याला नमन करून शिबिराला सुरुवात करू. तुका म्हणे जाती सरकारी ज्ञान देवाचे कुलदैवत पांडुरंग नमो ज्ञानेश्वर
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रे जननी देवाच्या नमो सद्गुरु गजानन दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्तवत्सल मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मंकराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजेवनेत्रं मोक्षदातं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजोमादुर्गं जितेन्द्रियं वज्रकामोरिष्टं वादात्मजं वाणरं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रथमनमनोरनाथा उमाशंकराचे आसदा चरणावरती प्रेमांता साष्टांगाचा नमन दंडवत आतावर भूमिका कीर्तने उभे होते लोका काळ श्रोते लोका त्या भजन नमन दंडवत ऐसे नमन करून सगळा हरिकथा कोणी बोलजा बोला अज्ञान म्हणून आपला बाळा सारा विसरला घ्यावी घ्यावी माझी से व्यंकटेश्वर देवस्थान आणि चक्कर मारणार की मग कुठं चहाच्या दुकानाकडे जावं लागतं उतरले आज कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती भगवान हनुमानाचा समाधी सोहळा चालू झाला आणि त्या महाराजचा जो दिवस आहे तो एकादशीचा दिवस आहे आणि महाराज प्रत्यक्षात नामदेव राहिले एकादशीचं वर्णन करताना असं वर्णन केलंय माऊली महाराज वर्षात 24 एकादशी एकीकडे आणि आजची एकादशी एकीकडे महाराज जसं एक श्लोक तुम्हाला समजून सांगतो विष्णू सहस्त्र नाम आहे आणि विष्णूची 1000 नाव एकीकडे आणि एक राम नाम एकीकडे रामे मनोरमे सहस्त्र नाम तुतुल्यम राम नाम वरानने 1000 नाव एकीकडे एक राम नाम एकीकडे तसं महाराज 24 एकादशी एकीकडे
आणि आजची एकादशी नामदेवाला विचारा, देवासमोर सांगितलं नामदेवाला आजच्या एकादशीचं महत्व महाराज. एकादशी श्रेष्ठ नारी नाम स्मरण पोटी या घडी, घडी घडी युगा एवढी एवढे सामर्थ्य इथे. कसं लागतं बघितलं का? 4 युगात, किती युगात? 4 युगात. त्या 4 युगातली जी घडी आहे ना, ती 4 युगाची घडी म्हणजे आजचा एक क्षण म्हणजे 4 युगाची घडी. आजची एकादश मोहनीची एकादश आहे आणि आज यात्रा अलंकापुरा पांडुरंग प्रसन्नपणे दिदरे देते आल्याला भूवैकुंठ पंढरपूर त्या भूमी महिमा थोर निळामध्ये संत 10 प्रतिवर्षे. नीट ऐका आता, पंढरीचा वारी करणारा कोण? वारकरी. पंढरीचा वारी करणारा आणि आळंदीचा वारी करणारा वारकरी नाही, त्याला संत म्हणले. निळामध्ये संत 10 प्रतिवर्षे म्हणून भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनही महिमा तो. आणि आजच्या एकादशीला भगवान ज्ञानोबा पांडुरंग परमात्मा समोर उभा राहिले आणि देवाने पाहुणीला सावधान केलं. देव म्हणे ज्ञाना होय सावधान. ज्ञानोबा आयुष्यात कधी काय मागितलं नाही, आज मागा. आणि मागा म्हणल्यावर पाहुणे हात जोडले आणि देवाला म्हणले, देवा किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे ज्ञानदेव मने सुखी केले देवा. ज्ञानदेव मने सुखी केले देवा. पाद पद्म ठेवा निरंतर. पाद पद्म ठेवा निरंतर. देव निवृत्ती आले धरले देव निवृत्ती आले धरले
काय मागितलं आहे का आजच्या एकादशी पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर बोलतो उत्तर स्वामी संगे शुद्ध ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामीकडे काय मागितलं नीट ऐका ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामीकडे व्रत कृष्ण पक्ष व्रत हरिदिन परिपूर्ण मागितला माना ज्ञानादेव शेवटची विनावली सत्ताजनी परिसावी विसरतो रफला माझा देवा म्हणू का मला विसरू नका बरं का आणि ह्या एकादशीला पंढरीतनं आळंदीला या आणि मला 16 करा देवाने वरदान दिलं पुरविले आणि ज्ञानोबाची आणि देवाने वरदान दिलं महाराज आणि काय सांगावं इंद्रचंद्र प्रजापती अंतरक्षे देवपाती अलंकापुरी श्रीपाती हर्ष चित्ती नागदेवा भगवान आले बरं का पंढरीचा पोहा अलंकापुरी समाधी प्रकरण पाठ पंढरीचा पोहा अलंकापुरी पंचभूतावरी साधजन पांडुरंगा सगळ्या वैष्णवांचे भार दिंड्याचे बाहेर निघाले असे पथकांचे भार निघाले बाहेरी भेटीचे ऋषीश्वर पांडुरंगा अवघियाच्या भेटी झाली त्या बाहेर मग अलंकापुरी येथे आले देवाने एक लक्षात घ्या पंढरीचा गवा जाऊन घेतला महाराज समजायला देवाने सोडायला बरोबर का ज्याला समाधी प्रकरण ज्याला बघितले त्याला या आधी आपले भारतात कोरकोर आले आणि या पृथ्वीवरला एक बी देव सोडला नाही देवाने समजायला सांगितलं आळंदीला यायला पाहिजे माझ्या लाडक्या भक्ताचा छोडा विठोबाचा प्राण सगळा ज्ञानोबा मला आणि समजून देव महाराज भगवंताच्या सांगण्यावर का विमानाची गाठी पुष्पांचा भगवंताच्या आज्ञेनुसार महाराज इंद्रचंद्र प्रजापती अंतरक्षे देव पाहते अलंकापुरी श्रीपती हर्ष चित्ती ज्ञानदेवा आणि ज्ञानोबाला कळलं की भगवान आले आणि माऊलींना कळल्यावर काकांना बोलवलं सोपान काकांना आणि सोपान काकांना सांगितलं जावा देवाचं स्वागत करायला जावा आणि देवाला अलंकापुरी मध्ये घेऊन या
सोपान काका निघाले आणि महाराज इंद्रायणीचा पल्याड बघितलं 5 कोसावर साधू थांबले. किती कोस करतो कोस कितीचा एक कोस 2 महिन्याचा एक कोस मग असे 5 कोसावर साधू थांबले. पंढरचा पोहा अलंकापुरी पंचकोसावरी साधू जग किती किलोमीटर 16 किलोमीटर कॅल्क्युलेटर बरोबर मला मी येतो बरं का हे जुने लोक आहेत ना बघा किती किलोमीटर होते 16 किलोमीटरवर साधू थांबले. मग 16 किलोमीटरवर साधू आत कोण माऊली कशी त्याला गणित घातलं नामदेवरायांनी. पिपिलिकीसी मार्ग जावयांना मिळे. पिपिलिका म्हणजे मुंगी पिपिलिका म्हणजे पिपिलिकीसी मार्ग जावयांना मिळे जेथे भाग मिळे वैष्णवांचे. एवढी गर्दी झाली अंगापुरामध्ये मिळालेली मध्ये वैष्णव नारद तुंबर गाते शुक महादेव अंबरशी सादर मध्य ज्ञानेश्वर ब्रह्मरूप पिपिलिकीसी मार्ग जावयाला मिळे साती भार मिळे वैष्णवाचे नामा मने देवा दावली निवाळी पुरविले आळी ज्ञानोबाचे. आणि अशा प्रकारे महाराज बघता बघता अष्टमी नवमी दशमी काल दशमी झाली बघा. काल दशमीला काय केलं माहिती का देवाने अलंकापुरामध्ये प्रदक्षिणा घातली. दशमीची या दिवशी केली प्रदक्षिणा अनेक कीर्तना संत उभे. आज काय केलं आजच्या दिवशी बरं का सकाळ ब्रह्म मुहूर्तावर आज पांडुरंगाला काकडा नाही बरं का. रोज पांडुरंगा करता काकडा होता पांडुरंगा दर्शन द्या सकाळ राचा काकडा मागणी करता मागणी उठा संत साधू मुनी अवघे 1600 सुख आणि आजच्या दिवशी बरं का भगवान नामदेवांना षडोपचार म्हणजे पांडुरंग परमात्म्याची केली. आणि नमन नावाचा ग्रंथ माऊलीच्या मुखातून आज बाहेर पडला. नामामध्ये ऐका पुढील ग्रंथाची पिटिका एक अक्षर ऐकता तो करे. आणि एक महाराज शब्द विष्णू सहस्रनाम माऊलीने नामामध्ये घातलं. आणि महाराज 108 स्तुती केली. आज 108 स्तुती केली भगवंताची. आणि ऐशी स्तुती नमनाची केली दया भगवंताची. ऐकता झाली रुची म्हणे धन्य धन्य ज्ञानेश्वरा कैसा स्तुती करतो जपतो नामावळी साचार वेगळे दृष्टीने हरिहार तुझे ब्रह्म स्वरूपे वैष्णव समोर उभे ते जे जकार केला मृतबे करुणी रुक्मिणी वल्लभे दया प्रसाद मित्रा तू अलंकापुरा येसे मज दिना समाधी देसे देवा म्हणे तू होसे साक्षात ज्ञान रूप. माझ्यासाठी दिना करता तो आला देवा. आणि आजच्या दिवसाला भगवंताला पाहिल्या बरोबर करू का आजी सोन्याचा देनो वरुषे अमृताचा करनो आजी हरी हरी
कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलं. आणि महाराज माऊलीचा सोहळा चालू झाला. आणि महाराज उद्या द्वादशी आणि द्वादशीला बरं का पिंपळाच्या पारी बैसविल्या उद्या द्वादशी पर्वकाळ द्वादशी दिली सामोरे आणि पिंपळाच्या पारीवर पंक्ती बसल्या, देवाच्या पंक्ती बसल्या, संतांच्या साधूच्या पंक्ती बसल्या. आणि त्या पंक्तीत वाढायला कोण माहित आहे? जगाचा मालक वाढायला महाराज, जगाचा मालक वाढायला. फक्त 2 ठिकाणी देवाने बरं का पंक्तीमध्ये काम केले. एक पहिले पांडवाच्या पंक्तीमध्ये 72 वेळा उचलल्या आणि अनुग्रहाच्या सोहळ्यात मला सांगतात सोळ्याने हारी वाढीतो सकळा मनीचा कळवळा कोण जाणे रुक्माईच्या पारी सांगतली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञान देवा. देव असं वाढू लागले ते नामदेवरायचे देवाकडे नजर गेले. आणि नामदेवरायची नजर गेल्यावर देव आपला बरं का अश्रू लपवत होता महाराज, अश्रू लपवत लपवत वाढायला लागला. आणि नामदेवरायला बघितलं सोहळ्याने हजेर वाढतो सगळा मनीचा कळवळा कोण जाणे. देवाच्या काय मनात चाललं नामदेवरायने ओळखलं महाराज. नामा हुबा से सन्मुख ऐकता थोर खेद दुःख मने ज्ञानांजन महास्प समाधी घेत असे. आणि त्या कामास बर का रुक्मिणी मातेला देवाने बोलवलं. रुक्माईच्या कारणी सांगतली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञानदेवा. नामदेवाला रुक्मिणी मातेला सांगितलं माऊलीला ताट करा. आणि महाराज ताट केलं. माऊलीला प्रत्यक्षात भगवान पाहावं लागलं. महाराज वैकुंठीच्या प्रसादे पावले निवाडे गोंदा महाराजडे वाटताती 2 प्रहर पाव तात्पर्य भोजन तृतीय प्रहरी कीर्तन आरंभिले. कीर्तनाच्या नादी मोहिला गोविंद करवा उद्वेग समाधीचा नामामुळे देवा करता उशीर विकळ ज्ञानेश्वर दाताचे. आणि अशा पंक्ती समजा म्हणल्या. महाराज जेवण झाल्यावर पानाची विडे वाटाला 4 मुलं, पानाची विडे वाटाला 4. कोण कोण? नारायणता गोंदा आणि महादा. पानं वाटावं एडे वाटावं होते एडे. म्हणून आज त्यांचा अभिषेक करता घेतला. नारायण महाराज, महादेव महाराज, गोविंद महाराज, विठ्ठल महाराज नारायणता गोंदा वाटतात ती विडी आणि यांनी पानाची विडी वाटावी. आणि झालं महाराज खिरापतीचं कीर्तन झालं. आणि नामदेवराला सांगता देवा कीर्तन आठवा बरं का लवकर आता खिरापतीचं कीर्तन आठवा का विकळ ज्ञानेश्वर जात असे. देवा माऊलीला त्रास व्हायला बरं का माऊलीला त्रास होऊ दे देवा. अवरात्मा नामामुळे देवा करता उशीर करू नका देवा. का कीर्तनाच्या नात्यात मोहित गोविंद देवाला कीर्तनात कळलंच नाही, टायमच कळला नाही देवाला. म्हणून आमदारांचा आठवण देवा बस आता बस. माऊलीला त्रास होणे बरं का. आणि त्रयोदशी उजळली. आणि त्रयोदशी उजळल्या पाण्यातनं मासा बाहेर काढावा. आणि ते मासा तसा तरपडतो ना. जीवना वेगळी मासोळी
कीर्तन काय मला सोडलं जाईल बरं का लांबून लांबून सामान आम्ही आज परगावरून काय काळकरी आले आज माझं भाग्य आहे समजे 16 लांबून लांबून तर कीर्तनकार असतील वाजवणार असतील म्हणणार असतील आज हजार आहेत बरं का तुमचा वेळ जास्त घेत नाही आणि मौलींच्या कृपेनं मौलींच्या दरबारामध्ये कार्याचं कीर्तन मिळाले आणि पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या गाभाऱ्यामध्ये तुकोबराय समोर 7 दिवस सेवा मिळाली कर्तकृत्य झालो इच्छा केलेली पावलो आणि माऊलीची मला एक ओवी आठवते 9व्या अध्यायामध्ये काजे गळ्याचे दळसरती मनोरथाचे मनोरथ मूर्ती जरी माहेरी श्रीमंती होती तुमायसी ज्ञानाप्रमाणे असो भगवान ज्ञान थोडक्यात पहिले एक चरण शोधलं तरी मी रामकृष्ण हरी करतो महाराज कारण का ही कीर्तन असं आहे ना त्या कीर्तना करता 3 तास कमी का समाज आहे बाकीची कीर्तन वेगळी महाराज पण समाजाचं कीर्तन आहे ना हे जातीनंच कीर्तन केलं पाहिजे बाकीची कीर्तन तुम्ही कशी करायची तशी करा पण आजचं कीर्तन मालकासमोर आहे मालकासमोर ड्युटी करायला चोखच किती पाहिजे मला कारण तुमच्या माहिती करता तुम्ही कुठल्या जगामध्ये ऐकलं का देवाने टाळ घेतलेला दाखवा मला कुठे देवाने टाळ घेतलाय पण महाराज आजच्या एकादशीला माऊली समोर देवाने टाळ अडकवला राजाने उभारून जागर केला देवाने राजा प्रमाणात नाम देवाचं विठ्ठल ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद उभा गोविंद कीर्तनासी प्रमाण उभा गोविंद कीर्तनासी देव कुठं उभा राहिला सांगा आज प्रकार इकडे माऊलीसमोर उभा राहिला आणि नुसतं कीर्तनापुरतं उभा राहिला नाही रास आणि हाय लागत माऊलीसमोर उभा केला उभारून केले का देवाने सुद्धा आज म्हणावं तुका म्हणे
बघता बघता त्रयोदशीची सकाळ झालेली 10 वाजलेले आणि देवाने बरं का नामदेवाला आज्ञा दिली, आता शेवटचं कीर्तन करा. माऊलीच्या समोर शेवटचं समाधीचं कीर्तन करा म्हणल्यावर नामदेवरायांनी तर त्या हातानं विना उचलला आणि देवाला विचारलं, महाराज काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमय शमोनी बोलविला, वेदमय शमोनी बोलविला, कोटेवरी वानो यांची शपस्ती, कोटेवरी वानो यांची शपस्ती. देवा काय सांगू देवा त्या बाबाची ख्याती. आणि असं महाराज मग कृष्णावलीला नामास कुंदू जो लागला, ज्ञानदेव गेला मधुस सांडूया, कैसा होय तुझा दास, कैसा पाहू तुझा वास, ज्ञाना कारण कसा मीस जीव माझा होत असे. नारायणात आहेत राहे, कृपा दृष्टी तुरे पाहे, मी व्याकुळ होत आहे या ज्ञानदेवा कारणे. आणि मला शेवट नामदेवरा बरं का रोडो आवडीला नामदेवराला महाराज त्या वर्षाचं नामदेवराचं वय बघा, पण महाराज शोक आवडला नामदेवराला. आणि एवढं महाराज नामा डोळे गडबडा नामदेवराच्या अंगात टाकलं आणि लहान लेकरासारखं डोळा लागले मला. नामा डोळे गडबडा चरणजा लागे झाला वेळा, देव म्हणे तू धडपुडा विष्णू दास त्याच्या. आणि नामदेव दास के रडा लागले महाराज, गडबड गडबड रडा लागले नामदेव महाराज. का देवा आता ही बुद्धी वर्ग पुन्हा बघायला मिळणार नाही देवा. कारण का एका जनार्दनी, एका जनार्दनी घडोत्याचा संग, नवा वियोग जन्मोजन्मी, नवा वियोग जन्मोजन्मी, मज वाटे दासी, मज वाटे दासी, मज वाटे दासी, कदा न सोडावे चरणाचे, कदा न सोडावे. अरे बघा आपल्या घरातल्या एखादा जर माणूस चालतं ना, मला सांगा काय घरातली अवस्था होती. एखाद्या आई समोर जर निकडून चाललं म्हणजे कुठं कायमचं, तर ती महाराज तुकोबारांनी भोपाळीत प्रमाण केले. तुका म्हणे बाळ माता कारण जे त्रयोदशीचे कीर्तन आहे ते महाराज सांगतात तुम्हाला. पण काय म्हणजे अभंगाला सोडून बोलणं बरं का, हे सांगितलं तर आपण सगळं जाता येते लक्षात घ्या. मला सांगा पंढरपूरला जायचं म्हणजे ईसाईकडे यावं लागते. ईसाईशिवाय पंढरपूरला जाता तसं ही चरित्र सांगून ज्ञानदेव म्हणता माझ्याकडे जायचं. कळलं? ती सांगण्यामध्ये एवढं सांगायची गरज आहे. असो आणि त्या कामाला बरं का देव जेव्हा रडा लागले, रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं. रुक्मिणी माता जगाला रडवणारा बाप आज कसा काय परमात्मा रडा लागला.
देव रडत रडत रुक्मिणी मातेला सांगायला लागले, देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील आलेले हेच ज्ञान संजमने जाण करो क्यासी धन्य धन्य धरा आपणे जो यादे दृष्टी न्याहाळे तो वादे निटाळे वैकुंठ भवनासी. असं सांगता सांगता आता रुक्मिणी माता रडायला लागल्या. देव बोलला मी रडतो तुका आता तू काय रडायला लागली. त्यानंतर रुक्मिणी मातेने देवाला उत्तर दिलं, आईसे सांगता हरिसे प्रेम ओसंडले रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य देवाच्या कुशी नामदेव जन्मले. रुक्मिणी माता देवा म्हणतात, देवा मी माऊली करता रडत नाही, मग पुन्हा करता माऊलीच्या माऊली करता. मी पुन्हा करता रडते माऊलीच्या माऊली करता का? ज्या माता माऊलीला असं रत्न 9 महिने 9 दिवस जिनं वागवलं प्रसविली तया कुळाचा बुद्धा तो तरे निर्धार नामामने. म्हणून महाराज आणि अशा प्रकारे बरं का नामामने आता बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ निवृत्तीने बाहेर आलेले गोपाळा घातलेली शिळा समाधीचे आणि समाधीला शिळा घातली आणि अमावस्येचा काला केला. भगवंताने काला माऊलीच्या मुखात घातला आणि गरुडावर भगवंत विराजमान झाला आणि सर्व संत मंडळीला निरोप दिला. यात्रा पूर्ण झाली आणि पांडुरंग परमात्मा नामदेव आहे. नामदेवाची 4 मुलं समजी पंढरीला आली आणि पंढरीला आल्यावर थोडा ऐका नामदेव महाराज पंढरपुरात थांबलेले, महाराष्ट्र सोडला, पंजाबला निघून गेले. काय एका जनार्दनी घडवतांचा संघ पुन्हा भावना विवाद. त्याचं नामदेवाने उत्तर दिलं महाराज, संतांतरला सखा झाला दूर आता पंढरपूर कैसे कंटो. तेव्हा माझा सखा बरं का ज्ञानाचा सखा माझा सखा गेला बरं का. काय करतो तुला मसवट पोचवायला तयार आहे नसल्याला बरा. जेथे जातो तू माझ्या साठात चालेल हाती म्हणून आपण तो देव असो. चल आणि अशा प्रकारे नामदेवाला पंढरपूर सोडले, महाराष्ट्र सोडला आणि तिथनं आल्या बरं का की 4 म्हणून यांना नारायण होता गोता महादेव. नारायण महाराज आळंदीवरनं आल्यापासून बरं का उदास वृत्ती झाली नारायण महाराजांची. का आपल्या आई आपल्याला सोडून गेली बरं का आणि ती नारायण महाराजांना दुःख अनिवार्य झालं आणि आळंदीपासून आल्यापासून एकच काय महाराज ज्ञानेश्वर माऊली. पक्ष बदलला नाही, पक्ष बदलून निवडून झाले. तुतारी पुन्हा इकडे आले काय कमळाकडे आले काय नारायण महाराज नाही. मग का तुमचं अगोदरचं भजन आताचं भजन पहिलं तुम्ही भजन कुठलं करत होता माहिती आहे का? रामकृष्ण
ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर ही काय म्हणते मग त्या कामाचं का नारायण महाराजांना उत्तर दिलं तुका म्हणे देवा त्यांची केली पावली सेवा की महाराज भगवंताचं नाव घेण्यापेक्षा संतांचं नाव घेतलं की देवाला जास्त आवडतं. आता तुम्हाला उदाहरण पटवून सांगू का मला सांगा आईचं नाव घेतलेलं जास्त आवडते का आईच्या लेकराचं घेतलेलं आवडते? अरे रामकृष्ण रॉंग नंबर आई कसं मग आईला लेकुराचे आईला आपल्यापेक्षा आपल्या लेकराला कुठली आई मला सांगा गरीबात दिवस काढू द्या बाळा माझ्यापेक्षा तू मोठं व्हा कळलं का आम्ही जी दिवस काढली ती तू काढून ये कळलं का. आणि बघा तुम्हाला उदाहरण पटवून देऊन सांगतो एखादी बाई तिचं लेकरं लहान असावं आणि तिला सवासिनीचं आमंत्रण यावं सवासिनीचं आणि ती पोरगं खोडकर पण जिच्या घरी ती सवासिनी होती का तिने म्हणली तू एकटी ती तुझ्या गाबड्याला तिने म्हणली तुझी सवासिनीच नको कळलं का. तसा आमच्या देव लेकरवाळा लेकरू माझा त्या लेकरामध्ये दोन लेकरं लाडके एक माऊली दुसरी नामदेवराज विठ्ठल माफ करा. आणि अशा प्रकारे नामदेवरायांचे सुपुत्र नारायण महाराज ज्ञानदेव 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 नाम जप चालू केला आणि महाराज साधे काय केला नारायण महाराज तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता पण त्याचा परिणाम काय नामदेव महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज म्हणतात अहो काय सांगावं मी ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणल्यामुळं जी माया आहे ना जगाला नचवणारी माया आड लावणी मायेचे वस्त्र एकला केलेली सूत्र बाहेर काढली छायाचित्र 84 होती देवाने माया ज्ञान मायेच्या माध्यमातून जगाला नाचवलेला. तुम्हाला मी एक उदाहरण पटवून सांगतो सेवा संपून माया म्हणजे काय बघा तुम्ही माया भगवंतापासून निर्माण झाली तुम्हाला समजावून बाहेर सांगितलं. माया म्हणजे काय आपल्या अंगाची छाया माया म्हणजे आपल्या अंगाची छाया मग सगळं आपली छाया पण आपली आहे का पर्यंत फक्त दुपारी 12 वाजता छाया एकदा 12 झाल्या मग तुम्ही किती जरी छायाला हुडकलं वेगळा अर्थ करू नका मला माझ्या सांगायचे तर ती छाया सापडणार नाही. दुसरं माध्यम सूर्य आहे दुसरं छाया तशी भगवंताची माया आहे. माया त्याची ब्रह्म ब्रह्म त्याची माया अंग आणि छाया जया तो बऱ्याच प्रमाणात. आणि आता शेवटचं उदाहरण सांगतो दूध आहे दुधाला तापवलं दुधाला मग काय त्याच्यावर साय मग ती साय एकदा आली की ती दुधालाच लपवते. कुणाला लपवते बघा ती कुठनं निर्माण झाली दुधापासून लपवलं कुणाला मग तसं माया भगवंतापासून निर्माण झाली आणि भगवंतालाच लपवलं आणि तुम्हा आम्हाला जग जगदीश लपवलं म्हणून जगजोगे जगजोगे नारायण महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणल्यावर नेमकं काय होतं जसं तुकोबराय म्हणतात ना राम म्हणता रामची होईचे राम म्हणतात तसं नाथ महाराजांना विचारलं ज्ञानदेव म्हणल्यावर काय होते नाथ महाराजांनी सांगितलं ज्ञानदेव म्हणल्यावर वासुदेव होते
काय होते ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेव होतो अखंड वदनेव देतो ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणजे देव ज्ञान देतो महाराज ज्ञान होय एवढा हाती मुलगा ज्ञान होय ज्ञानासी ऐसा ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर गेल्या आणि 4 अक्षराचं महत्व संपतो एक मानून 4 भावंडाच्या नामाचं महत्व सांगितलं 3 अक्षरे निवृत्ती जो जप करेल अवरात्रे तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मसिद्धी सर्व काळ 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करेल निर्भाव तया ब्रह्मामध्ये ठेव ऐसे शिवाजीदेव बोलले सोपाने 3 अक्षरे जो जप करेल निर्धारे तो पाविजे ब्रह्म साक्षात्कारे सत्वर होईजे मुक्ताबाई चतुर्विदा जो जपरी नसला तो जाहीर मुक्षपदा साध्य संपरा पावे ऐसे हे 14 अक्षरे जो काही कर्मविवरे की उच्चारे मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे 14 अक्षर तो जर जप केला ना माऊली तुला प्रत्यक्षात दर्शन देतील म्हणजे 14 अक्षर कुठली 14 अक्षरे 3 अक्षरे निवडती 4 अक्षरे सोपान 3 अक्षरे आणि मुक्ताबाई 4 अक्षर किती झाले ऐसी ही 14 अक्षरे जो का ऐके कर्ण विवरे की उच्चारे मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे एका जनार्दनी प्रेम जो जपकरी नाही तयासे पुन्हा नाही जन्म ऐसे पुरुषोत्तम बोलले म्हणून ज्ञानदेव म्हणता ज्यांचा महिमा वर्णनच करता येत नाही शब्दामध्ये त्याचा महिमा वर्णन सांगता येत नाही मला संत महिमा वर्णुकीते चालविले जीव देते संतांचा महिमा बहुदुर्ग शाब्दिकाचे काय बनवता नपुरे हे वाणी मस्तकाच्या आणि शेवट महाराज काय त्यांचा महिमा वर्णन वापर न कळे साचार ब्रह्मानिका कळलं तो ब्रह्मदेवाला प्रश्न आपल्यासाठी काय करणार आहे तर महाराज निर्जीव चालवे भिंते आता देवाचा फक्त ज्ञानाचा फरक संपवतो शेवा संपवतो निर्जीव चालवे भिंते देव चालवतो नीट ऐकलं का देव चालवतो पण कुणाला माहित आहे का सजीवाला देव कुणाला चालवतो सजीवाला आता ज्ञानोबराचा महिमा ज्ञानोबरा सजीवाला चालवत नाही निर्जीवाला चालविली जर भिंती ऐका देव सजीवाला चालवतो निर्जीवाला चालवत नाही बघा तुम्हाला कोण चालवते तुम्हाला एक जण मला म्हणलं देव चालवते त्यानं मला महाराज देव चालवत ना पाय चालवते काय म्हणला पाय चालवते ठीक आहे बाबा त्याला मी ओळख ही हिरण्यकशिपूच्या मग आता आम्हाला असं सगळं त्याने गेलं बघून मला कळालं आता ह्याच्या भाषेतून म्हटलं ठीक आहे तुझ्या पायानं जर तू चालतो मग मेल्यावर चौघाला त्रास कशाला तू उठून तू जा चालत कैलासरात कशाला तुझ्या पायानं चालतो ना चाले हे शरीर म्हणून आणि एक लक्षात ठेवा देवापेक्षा ज्ञानोबराची शक्ती आगाध आहे
की देव फक्त सजीवाला चालवतो आणि ज्ञानोबा इकडे जीवाला चालवतो महाराज. म्हणून नामदेवरांनी सुद्धा नारद महाराज म्हणतात संत प्रेमावरून किती निर्जीव चालविले मने नामयाचा नारा पूर्ण माझे ज्ञानेश्वरा संत महिमावरून किती निर्जीव चालविले भेटते. आणि तिसऱ्या चरणामध्ये नारायण महाराज म्हणतात जड बुडावर उतरले माऊलीने जड जीवाचा उद्धार केला. महाराज तुम्ही संत माय बाप पावंत अवतार तुम्हा नेवासामध्ये खांब आहे त्या खांबाचा उद्धार माऊलीने केला. कळलं का? 700 श्लोकाच्या ओव्या 9000 ओव्या केल्या त्या खांबाला टिकून. आणि एक लक्षात नीट ऐका आता जगामध्ये समधी मंदिर खांबावर आहेत. जगामध्ये समधी मंदिर पण खांबा करता एकच मंदिर आहे फक्त नेवासा. कळलं का? ही संतांचा महिमा आहे.
उदराया जन जड आणि पुढं महाराज नामावले याने तारिले पती भक्ती केली ख्यात ज्ञानवे आणि अशा नंबर काल नारायण महाराज नमन करता म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संतमय महावर्ण केली जीव चाले ज्ञानेश्वर पहिला पुरुष मंदिर दुसऱ्यांदा महिला मंडळ खूप कोणाला आवाज येते एकदा मोठ्या बरं का आता पुन्हा हे उद्या वेळ येणार नाही आज एकादशी आहे फक्त एक मोठ्या त्याला आधी पुरुष मंदिर माग महिला मंदिर खूप आवाज कोणाला येते काय भजन म्हणून माहित आहे का आळंदीमध्ये समाधी समोर दिंड्या गेल्या का एक भजन घेतील महाराज ज्ञानोबा माऊली बरं पहिलं पुरुष मंदिर माग गेले मंदिर ज्ञानोबा माऊली आता सध्या काय आहे सरकारनं मी ह्यांनाच राजकीय पाहिजे आमचं हीच आहे हरिभक्त मराठा विलक्षणता उमेदवार सुरत महाराज Maya
मने नाम याचा नाराज मनोराजे ज्ञानेश्वरा संत महिमावरून किती निर्जीवचा भेटते आणि शेवट सौंदर्य एक जाता विनंती करतो बरं का उद्याचा दिवस मध्ये परवा दिवशी 10 ते 12 वेळात वेळ काढा आणि जिथं असाल ना तिथं समाजाच्या कीर्तनाला जावा हात जोडून समजायला विनंती बरं का बाकीच्या कीर्तनाला हातही लावा अगर ना लावा परवा दिवशी मात्र समाधी सोहळ्याला घरात माणूस असं लग्नाला बाहेर पडते ना सहकुटुंबासह म्हणजे समाधी सोहळ्याला या आणि तुम्ही इथं आले त्या दिवशी कीर्तनाला तुमची नोंद राहणार का बरे करू आशीर्वाद दिला देवा मी बदल सांगत नाही जेथे ज्ञानदेव तिथे निश्चितते येथे सुखी नामे डुल्ला जाते नामा मने आता वसंतने हरी जड मूळ कृपा केली म्हणून त्रयोदशीला गुलाल टाका आणि समाजाच्या कीर्तनाला या की मौनातून केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले हे माझे वडील पायी विठ्ठल